अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. दिवस 19वा. क्षेत्र आहे लेखन. कौशल्य आहे लेखन करताना कोणत्या नियमांचे पालन करता येणे. संकल्पना आहे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द किंवा शुद्ध लेखन करणे. तर आज आपण पाहूया, जाणून घेऊयामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाक्य वाचण्यास सांगून विद्यार्थ्यांचे गट तयार करून गटात चर्चा करण्यास सांगावे. शिक्षकांनी अशा विविध उदाहरणांद्वारे अशी चर्चा करावी किंवा गटात चर्चा करण्यास सांगावे. शब्दलेखन जाणून घ्यावे. अभी आगे जो एक्टिविटी आने वाली है उस एक्टिविटी के लिए मुख्तलिफ ग्रुप बनाए जा सकते हैं. उस ग्रुप को बनाकर शुद्ध शब्द कौन से हैं, अशुद्ध शब्द कौन से हैं, इसके ताल्लुक से स्टूडेंट्स की मालूमात में इजाफा किया जा सकता है. तो सबसे पहले हम देखेंगे कि एक्टिविटी यहाँ पर एक दी हुई है. कंसात दिलेले शब्द शुद्ध की अशुद्ध ते ओळखा. उत्तीर्ण, नंतर वैशिष्ट्य, प्रतिनिधी, सौंदर्य, प्रणाली, चौरंगी, स्वदेशी, टेहाळणी, नाविन्य, सौंदर्य आणि सहकार्य. तर वरील उदाहरणांमध्ये शुद्ध असलेले शब्द कोणते आहेत? वैशिष्ट्य, सौंदर्य, प्रणाली, चौरंगी, स्वदेशी, टेहाळणी, नाविन्य आणि सहकार्य. आणि अशुद्ध शब्द कोणते आहेत? उत्तीर्ण, हे चुकीचं लिहिलेलं आहे, आपण इथे दुरुस्त करून लिहिलेलं आहे. प्रतिनिधी, प्रतिनिधीही इथे चुकीचा लिहिला आहे, आपण इथे दुरुस्त करून लिहिला आहे. आणि सौंदर्य चुकीचा इथे लिहिला आहे. सौंदर्य शब्द हा असा होईल सौंदर्य. तर इथे आपण पाहूया उत्तीर्ण, त्यानंतर प्रतिनिधी आणि त्यानंतर सौंदर्य. इथे आपण पाहूया हे शब्द चुकीचे लिहिलेले आहेत. पुढे आपण जाऊया. शिक्षकांनी वरील चर्चेप्रमाणे विविध उदाहरणे देऊन शुद्ध लेखन ही संकल्पना विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यावी. सक्षम बनूया. शुद्ध शब्द मी, ती, ही, तू, धू, कवी, फूल आणि परंतु, भीती, पूजा, नीती, पूर्व, नवीन. अशुद्ध शब्द मी आणि मंदिर, नवीन, टेहळणी, भूमिती, गती, ऊस, एकदा, आशीर्वाद. इथे आशीर्वाद चुकीचा लिहिलेला आहे आणि प्रणाली हे शब्द चुकीचे लिहिलेले आहेत. अशुद्ध शब्द आहेत. पुढे आपण पाहूया. तो हम लोग यहाँ पर देखेंगे कि आशीर्वाद को इस तरह से भी लिखा जाता है जो कि गलत है. आशीर्वाद इस तरह से लिखा जाता है, या आशीर्वाद की जगह ये हो जाता है आशीर्वाद. र का रफार देने का तरीका अलग है, जबकि सही में आशीर्वाद इस तरह से लिखा जाएगा आशीर्वाद. ये दुरुस्त लिखा है. आ के बाद में शी दीर्घ लिखेंगे, वा के ऊपर रफार देंगे र का, और आखिर में द. आशीर्वाद इस तरह से लिखा जाएगा. पुढे आपण पाहूया. शिक्षकांनी वरील तक्त्याच्या मदतीने शुद्ध शब्द व अशुद्ध शब्द याबद्दल माहिती देऊन शुद्ध लेखनाचे नियम समजावावेत व शुद्ध लेखन या घटकांची ओळख करून द्यावी. चला सराव करूया. खालील उदाहरणांमधील लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. सुगंध, कोणता सुगंध शब्द दुरुस्त आहे? सुगंध. आपण पाहूया सुगंध. नंतर हिरवी, हिरवी. त्यानंतर अंगण, इथे आपण पाहूया अंगण. नंतर तुतारी, तुतारी. पुढे शिक्षकांनी वरील उदाहरणांमध्ये अचूक शब्द ओळखाव्यास सांगून अधिक उदाहरणांचा सराव करून घ्यावा. कल्पक होऊ या अंतर्गत आपण पाहूया. पाठ्यपुस्तकातील हे शब्द असेच लिहा, याचा सराव करा. बोलताना जाणीवपूर्वक शुद्ध शब्दांचा वापर करा आणि हमखास चुकणाऱ्या शब्दांची यादी तैयार करा. तो आज का ब्रिज कोर्स होता है यहीं पर ख़त्म. नेक्स्ट ब्रिज कोर्स में बहुत जल्द आप लोगों से मुलाकात होगी. तब तक के लिए विदा दीजिए. बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू वेरी मच.